33 कोटी देवांना बांधवडीत घालणारा रावण, जगावर दहशत असणारा रावण, परंतु छोट्या झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाकडे ज्यावेळेस वाकडी नजर करतो, त्यावेळेस नवग्रहाच्या तोंडावर पाय देऊन सिंहासनावर बसणारा रावण घरात जाऊन मारण्याचा इतिहास त्याचा आहे. त्या रामाला लक्षात ठेवण्याचा जप आपल्याला संप्रदायाने शिकवले. विनम्रता किती असावी तर सावत्र आईच्या एका शब्दावर राज्याला पाणी सोडलं, परंतु कुटुंबाकडे वाकडी नजर करणारा रावण मात्र घरी जाऊन मारला. वारकरी संप्रदायानं प्रत्येक गावामध्ये हनुमंताची मंदिरं बांधलेली आहेत. याचं कारण काय? कारण प्रत्येक माणसाला रामराम करायला शिकवलं, रामराम म्हणायला शिकवलं आणि रामचंद्र प्रभूंवर अफाट श्रद्धा असणाऱ्या हनुमंताचं मंदिर एवढ्यासाठीच बांधलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर हनुमंताचं दर्शन घेतलं की अंतःकरणात पुरुषार्थ झाला होतो. 400 कोस समुद्र पार करून सोन्याच्या लंकेत जाऊन आपल्या सीतेचा शोध घेतला. फक्त सीता सामान्य व्यक्तीच्या नजरेत एक स्त्री आहे. आज आपल्या हजारो महिला बेपत्ता होतात. शेकडो महिला परधर्मीयांकडून छळल्या जातात, त्रास दिला जातो, तरी सुद्धा आपलं रक्त गळत नाही. याचं एकच कारण आहे, आपण कोण आहोत आणि आपण कोणाचे आहोत हे आपण विसरलो. संतांनी सांगितलेलं आहे, विसरले तया थोर झाली आणि मला जे पुरुषार्थ विसरतात, जे स्वाभिमान विसरतात, जे स्वधर्म विसरतात, संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, स्वधर्म जो सांडील काळ तया ते दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. एका दिवशी भारतामध्येच आपल्याला चोर म्हटलं जाईल आणि आपल्याच प्रॉपर्टीचे आपल्याला कागद दाखवायची वेळ आजही येते. सरकारी जमिनीला सुद्धा कागद विचारले जातात. त्याचं कारण एकच आहे, रामायण आणि संतांनी सांगितलेला पुरुषार्थ विसरलेला समाज, स्वतःचा स्वाभिमान आणि शेकडो वीरांनी देहाची जीवाची आहुती देऊन निर्माण केलेलं स्वातंत्र्य गमावून परधर्माच्या गुलामीमध्ये तो जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण कोण आहोत त्याचा स्वतः स्वीकार करा. मी हिंदू म्हणून जन्माला आलोय, माझा बाप राम राम करतोय, माझी माय रामायणाला जाते, माझ्या गावात राम भक्त हनुमंताचं मंदिर आहे, तर पुरुषार्थाची माझी परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुलक्षून जीवन जगणं माझं कर्तव्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावह. या श्लोकाला जिवंत ज्यांनी जगलं, 40 दिवस आनंदित अत्याचार सहन केल्यानंतर सुद्धा प्राणाची आहुती दिली, परंतु परधर्माचा स्वीकार केला नाही, त्या छत्रपती शूर संभाजीचा इतिहास वाचणार रक्त माझ्या शरीरात आहे. याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. हनुमंताकडून आपल्याला काय शिकायचं आहे? एकटाच गेला
संपूर्ण देश राक्षसांचा आहे, तरी सुद्धा मी ज्या भगवंताला मानतो त्या भगवंतामध्ये एवढं सामर्थ्य आहे की राक्षस असणारा रावण सुद्धा मला क्षती पोहोचवू शकत नाही. आणि ज्या वेळेस सीतेचा शोध लागला त्या दिवशी रावणाच्या दाढीपासून रावणाच्या माडीपर्यंत सगळं जाळून राख करणाऱ्या पुरुषार्थी बजरंग बलीला नमस्कार करणाऱ्या जातीत मी जन्माला आलो आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मायबाप, स्वार्थासाठी दाढी कुरवळणारी माझी औलाद नाही, तर दाढी जाळणाऱ्याला आदर्श मानणारा माझा धर्म आहे, हे आपल्याला संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाई, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. हनुमान महाबलवान आहे आणि बलवंताचं सकाळी सकाळी दर्शन घेणं हा आपला धर्म आहे. आणि बलवंताचं दर्शन घेतलेला समाज बलवान होतो. आपण बलहीन आपल्याच देशात जर झालो तर उद्या जगणं मुश्किल होईल. मायबाप, ज्याला आपले आदर्श कोण आहेत लक्षात राहत नाही, अलीकडील आदर्श, आद्य पुरुष आणि अलीकडील पुरुष यामध्ये समाजाला गफलत होता कामा नये. अलीकडील महापुरुषांना आपण सन्माननीय मानायचं असतं, परंतु आपलं जे मूल अधिष्ठान भगवान प्रभू रामचंद्र आहे त्यांना 24 तास ध्यानात ठेवलं पाहिजे. कारण आज या घोर कलियुगामध्ये विमर्श मांडणारी आणि अलीकडील आदर्शांना सन्मान स्थानी असल्याचा आव आणत मूळ आस्थेपासून आपल्याला संभ्रमित करणारे तथाकथित विद्वान गल्लोगल्ली दिसत आहेत. आणि तथाकथित विद्वान आपण रामदास आहोत याचा विसर पाडण्याचा प्रयत्न करतात. भारताचा कणकण राम आहे, भारताच्या रगरगात राम भक्ती आहे, भारताचा रोम रोम राम आहे, आपली परंपरा रामदासांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज भगवान प्रभू रामचंद्रांना आदर्श मानत होती. इतिहास आहे, राम नाम घेतो तोच धन्य संत बोललेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचं रहस्य आहे, एकही युद्ध भगवान शंकराचा जप केल्याशिवाय केलेलं नाही. कारण गीतेचा श्लोक सांगतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती. त्याच ठिकाणी विजय आहे, त्याच ठिकाणी यश आहे आणि त्याच कल्याण आहे जो स्वत्व जिवंत ठेवतो. आपली परंपरा काय, आपण कोण आहोत? मायबाप, आपण राम आणि कृष्णाचे दास भगवान शंकराचे भक्त आहोत. ज्या रामांनी झोपडीत राहत असताना सुद्धा एवढा स्वाभिमान जपला की लंकेच्या रावणाची 10 मुंडके जमिनीवर लढवली, परंतु आपला स्वाभिमान केसभर सुद्धा झुकू दिला नाही. त्या रामाची आपण आहोत. मायबाप, आपल्याला वर्ण व्यवस्थेच्या नावावरती संभ्रमित केलं जातं. आपल्या मुलांचा अभ्यास थोडा कच्चा असतो आणि त्यावेळेस आपल्याला जातीवादाला बळी पाडून जातीवादावर प्रवचन देऊन आपल्याला संभ्रमित केलं जातं. आज मी छाती ठोकपणे सांगू शकतो,
आपल्या समाजामध्ये वर्ण व्यवस्था उपवर्ण 4 आहेत, एकूण 2च वर्ण आहेत. ब्राह्मण वर्ण आणि शूद्र वर्ण ही 2च वर्ण आहेत. ब्राह्मण वर्णाची 3 उपवर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. या 3 वर्णांना जाणण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ वेदाचा त्यांचा अभ्यास आहे. विश्व कल्याणाची सूक्ष्म निरीक्षण त्यांना माहिती आहे. आणि चतुर्थ श्रेणी ज्याला म्हणतो ती शूद्र, याचा अर्थ एवढाच होतो की त्यांना अभ्यास नाही, ते हीन आहेत किंवा अस्पृश्य आहेत असा अर्थ कुठेही होत नाही. वारकरी संप्रदाय सांगतो भूती भेद नेनती तैसा ज्ञानी जे ज्ञानी आहेत ते भूतात भेद मानत नाहीत. एकनाथांनी 21 वेळा गंगेहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. ती माणसात भेद करायला शिकवतील का? आणि वर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करून म्हणतात भगवंतानं वर्ण व्यवस्था निर्माण केली आहे. भारत सरकारमध्ये आजही 4 श्रेणीच्याच नोकऱ्या आहेत. क्लास 1, क्लास 2, क्लास 3. आणि या 3 पदांना शिक्षणाची अट असते. 4थ्या पदाला शिक्षणाची अट नसते. बेरोजगारी वाढली आहे म्हणून अट टाकली आहे 7वीची 10वीची. शिक्षणाची अट कोणत्या जरी जातीत जन्माला आला तरी वेदाचं अज्ञान नसेल तर त्याला शूद्र म्हणतात. शूद्र समजत नाही. हे धर्म व्यवस्था आहे, आपल्याला कळली पाहिजे. जातींचं अस्तित्व भारतीय समाज व्यवस्थेत कोणतंच नाही. रामायणामध्ये एकाही जातीचा उल्लेख मला आजपर्यंत आढळला नाही. महाभारतामध्ये एकाही जातीचा उल्लेख मला आढळला नाही. जसं आपण भारतात राहतो परंतु भारत माता की जय हा एकच शब्द वापरतो. लातूर जिंदाबाद म्हणतो आपण, बीड जिंदाबाद म्हणतो. तसंच आहे. आम्ही फक्त राम भक्त एकच लोगो आहे हिंदू धर्माचा. आणि सेवा विभागणी म्हणजे वर्ण व्यवस्था आहे. जाती वर्ण धर्माच्या सेवेसाठी बनवलेले आहेत. जसं लातूर जिल्ह्यातल्या लोकांना न विचारता सरकार लातूर जिल्ह्याचे 4 तुकडे करू शकतो आणि केलं तर पाप नाही. तसंच धर्म जपण्यासाठी जातींचं अस्तित्व कोणतंही नाही, तर धर्माची सेवा करण्यासाठी जाती आहेत त्या लक्षात ठेवा. मायबाप आपण विचार केला पाहिजे. राम आणि कृष्णाचा जप करणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हनुमंताचं दर्शन न घेता राम आणि कृष्णाला देव न म्हणता जो समाज जीवन जगतो तो समाज सख्या भावाविरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढतो. आज आम्ही कोणासोबत वाद करतोय? आपला वाद फार तर भावासोबत, बापासोबत, फार तर या जातीचा वाद त्या जातीसोबत. आपण विश्वाला सुखी ठेवणारे विश्वनाथाचे वंशज आहोत हे आपल्याला कधी लक्षात येणार आहे. प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपल्या लक्षात पाहिजे की माझी कृती राम अनुसंधानाने कृष्णाला आवडेल असं मी जगतोय का, रामाला आवडेल असं जगतोय का. जय जय राम कृष्ण हरी या शब्दाला आपण सदोदित जप करणं याचा अर्थ फक्त माळ घालणे आणि माळा खालीवरी करणे असा अर्थ होत नाही. रामासारखा स्वाभिमान माझ्यात आहे का? कृष्ण म्हणजे काय? एका द्रौपदीच्या वस्त्राला हात घातल्यानंतर 11
वाक्चोळीने सैन्याचे राख करतो त्याला कृष्ण म्हणतात. राम कोणाला म्हणावं, कृष्ण कोणाला म्हणावं, मी कोणाचा आहे. जीवनात एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी कोण आहे आणि मी कोणाचा आहे. या गोष्टी जर लक्षात आल्या ना तर माझा व्यवहार माझ्या कुटुंबाशी असेल. संत एकनाथ महाराज म्हणतात व्यवहार भावार्थ रामायणात 10 ओव्यामध्ये व्यवहार शिकवलेला आहे. या ठिकाणी वेळ कमी आहे परंतु लक्षात ठेवा एकची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा एका वाचोनी सर्वथा दुजी वार्ता असेना. एक म्हणजे राम आणि कृष्ण. त्या भगवंताला जिथं अधिष्ठान नाही ज्या ठिकाणी आदर नाही तिथं जायचं नाही. हरिविन जन्म नरकची पै जाणार. मायबाप लक्षात ठेवा रामाला मानत नाही त्याला आम्ही काय मानतो नरक. आणि नरकात छाना माणूस जात नाही. आणि ज्या ज्या वेळेस नरकात जायचा विचार आपण वाढवतो त्या त्यावेळी गल्लीमध्ये वास येतो. जनावर उलटे चांगले दिसतात. हे भारत नाही आहे. आपण आपला भारत दिसताना गमावतोय. आपण चालताना वाटतं का महाराष्ट्र संतांची भूमी आहे. रस्त्यावर कोंबड्या बकऱ्याची हॉटेलवर चित्र दिसतात. कुठे तरी 24 तास विचार केला पाहिजे भारताचं चित्र भारतासारखं दिसलं पाहिजे. भारतात आलेला आवाज कशाला म्हणतात एकनाथ महाराज सांगतात श्रवणी शब्द पडताची जाण शब्दार्थ श्रीराम आपण. श्राव्य श्रावक श्रवण स्वयं चिद्घन होणे खाके. कानावर पडलेला आवाज राम आणि कृष्णाला मिळेल असा असला पाहिजे. हरिपाठ असेल काकडा असेल आरती असेल हनुमान चालीसा असेल हे सगळं जिवंत असेल तर समजावं आपण भारत आहे. पण भारताचं धर्म परिवर्तन होत आहे. भारताचा भारत म्हणून आवाज संपुष्टात येतोय. हा आवाज देणं माझी जबाबदारी आहे. मी माझ्या लेकराला भारतीय बनवेल. भारताची व्याख्या काय विश्व कल्याणाला समर्पित जीवन जगणं म्हणजे भारत. आपण वयाची 16 वर्ष भारत माझा देश म्हणतो. सारे भारतीय माझे बांधव म्हणतो. मग शिवी कोणाला देतो कोणाला देतो शिवी. होय भारतात राहणाऱ्या माणसाला मरेपर्यंत शिवी देण्याचा प्रश्न येत नाही. चारित्र्य हा दागिना आहे तो जपता आला पाहिजे. आणि प्रत्येकाने विचार केला पाहिजे भारत माता की जय मी म्हणतो पण भारत मातेचा जय होण्यासाठी माझं योगदान काय. भारताला माता म्हणतो मग मी माझ्या मातेची सेवा काय करतो. मी माझ्या आईला आवडेल वडिलांना आवडेल असं जगतो का. भारताची संस्कृती जी आहे ती संस्कृती माझ्यापर्यंत आली आहे. माझा बाप पंढरपूरचा वारकरी होता. मग मी गोव्याचा काश्मीरचा वारकरी कसा याचा विचार केला पाहिजे. बाप राम राम म्हणत होता. मी माझ्या मुलांना गुड मॉर्निंग शिकवण्याचं काय कारण आहे. आणि जर मी गुड मॉर्निंग शिकवत असेल तरी भारताशी गद्दारी आहे. लक्षात घ्या. कारण प्रतिज्ञा केलेली आहे त्या परंपरेचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. कधी आरशात बघावी प्रयत्न करतोय का. केरळा स्टोरी चित्रपट बघितल्यानंतर हृदयाचे तुकडे तुकडे होतात. आमच्या लेकरांना देवाची नाव सांगता येत नाहीत. आमच्या लेकरांना आमचे आदर्श कळत नाहीत. निरुत्तर लेकरांना संभ्रमित केलं जातं. आपल्या लेकराला आपल्या धर्मा
घरामध्ये आपण काय संस्कार देतोय? आम्हाला लहानपणी पुस्तक होतं छान छान गोष्टी, त्यामध्ये राम आणि कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. राम कृष्णाच्या गोष्टी आपण आपल्या लेकरांना सांगतो का? ज्या राजाच्या पुढे सन्मानाने महाराष्ट्र झुकतो, विश्व झुकतं, त्या राजाच्या आईनं काय सांगितलं होतं आणि मी काय सांगतोय? माता जिजाऊनं जर रामायण सांगितलं नसतं तर या भारताला छत्रपती मिळाले असते का? माझा मुलगा छत्रपतींसारखा तेजस्वी व्हावा असं मला का वाटत नाही? कधीतरी विचार केला पाहिजे. हजारो वीर बलिदान झाले, आपण असं इतिहासाच्या पुस्तकात ऐकतो. भगतसिंग असेल, सुखदेव असतील, राजगुरू असतील, वयाच्या 23व्या वर्षी फाशीवर जाणारा या भारताचं कल्याण होण्याचं स्वप्न धरून स्वतःच्या तारुण्याची राख करणारा भगतसिंग तुम्हाला मतदानाचे पैसे घेताना दिसत नाही? 300 रुपयामध्ये त्या युवक करण्या बांध पोराचं बलिदान विकतात. हे नाही जमलं पाहिजे महाराज. आपण जगताना मी कोण आहे, माझ्यात रक्त कोणाचं वाहतंय, हा एवढा मंत्र जर लक्षात ठेवला, अहो 4 200-300 मावळे एकत्र आले, 5 मुलांनी रायरेश्वराच्या मंदिरावर शपथ घेतली, हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रीची इच्छा. 10-12 तरणी बांड मुलं शपथ घेतात आणि भयंकर गुलामीच्या काळात जर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकत असतील तर हा अफाट सामर्थ्याने एकत्र झालेला हिंदू समाज आज आशीर्वचन म्हणून सांगतोय, पुढच्या काळात बनणार हिंदू राष्ट्र मी पाहतोय. तुम्ही फक्त जागा झालेला स्वाभिमानाचा दिवा कोणत्याही कारणास्तव विसता कामा नये. हिंदू राष्ट्र होणार, वन्य होणार 500 वर्षानंतर. प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान झालेत, या विश्वावर भगवी भगवंताची पताका फडकल्याशिवाय राहणार नाही. एकदा जोरात गर्जना करायची आहे आणि सर्वांना आशीर्वाद देतोय. लक्षात घ्या, निवृत्ती गहिने कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्णनामी. राम आणि कृष्णाच्या नावानं भारत भूमीचं प्रत्येक कुळ पवित्र होईल. प्रत्येकाला स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा, हिंदू राष्ट्राचा क्षण जगता येईल. हा आशीर्वाद मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना देतो. या आशीर्वादाप्रती समर्पित जीवन जगायचं आहे. आज अख्खा एकत्र झालेला हिंदू समाज कायम स्वरूपी आपण हिंदू आहोत एवढा एकच शब्द लक्षात ठेवेल. बरीच लोक म्हणतात धर्म घरात ठेवायचा असतो, धर्म घरात नसतो, धर्म दारात पाहिजे, रस्त्यात पाहिजे, जगण्यात पाहिजे, वागण्यात पाहिजे. धर्म घरात ठेवायची वस्तू नाही आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आज या पावन भूमीवर आपण संकल्प करूया, आपण आपल्या धर्माप्रती जागृत राहू आणि आपल्या हिंदू धर्माची पताका संपूर्ण विश्वात मानाने फडकवूया. एकत्र येऊया, संघटित होऊया, धर्माचे रक्षण करूया. हिंदू होना हमारा भाग्य है, लेकिन हिंदू ही होना हमारा सौभाग्य है.